नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला। मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांची साथ सोडण्याचा निर्णय घेत आमदार सुहास कांदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर संजय पवार यांनी कुठल्याही पक्षात जाण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला नव्हता। मात्र आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात काम करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते। शनिवारी सायंकाळी मुंबईत बाळासाहेब भुवन येथे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासोबत झालेल्या शिवसेना प्रवेश सोहळ्यात त्यांनी आपल्या प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब केले। संजय पवार यांचा शिवसेनेतील प्रवेशासाठी आमदार सुहास कांदे यांनी पुढाकार घेतलाय। मनमाड बाजार समितीत माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झाले होते। मात्र या सत्ता बदलात मंत्री छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी आपल्याला सभापती म्हणून काम करू दिले नाही असा आरोपही माजी सभापती माजी आमदार संजय पवार यांनी 6 महिन्यांपूर्वी केला होता। दुसरीकडे गेल्या वर्षी नांदगाव मतदारसंघातील 5ही माजी आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात एकवटले होते। मात्र ही एकजूट वर्षभरातच मोडीत निघाली। सुरुवातीला माजी आमदार राजभाऊ देशमुख यांनी व आता संजय पवार यांनी साथ सोडली। पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी अजितदादा गटासोबत गेल्याने ते महायुतीत आहेत। आता माजी आमदार ॲडव्होकेट जगन्नाथ धात्रक व माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर हे दोघे महाआघाडीच्या सोबत आहेत। मात्र माजी आमदारांची ही एकजूट दीर्घकाळ टिकेल असा होरा होता। मात्र अवघ्या 7-8 महिन्यातच माजी आमदारांची ही एकसंघता मोडीत अशा रीतीने मोडीत निघाली। आपण लहानपणापासून भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे। विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत आपण हा पक्ष प्रवेश घेतला अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर दिली आहे। यांनी देखील शिवसेनेमध्ये त्यांनी सांगितलं भगवा झेंडा आणि संशोधन हातात घ्यायला आनंद झाला। त्यांचंही मनापासून स्वागत करतो, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगर भाऊसाहेब पगारे ते देखील या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झाले। त्यांचंही मोठा शिवसैनिक आहे। 2004ला मला विधानसभेची निवडणूक लढता आली आणि या धनुष्यबाणावरच मी निवडून आलो। तो धनुष्यबाण आज पुन्हा मला खांद्यावर घ्यायला आनंद वाटला। खरं तर साहेब मी कुठल्या तिकिटासाठी किंवा कुठल्या ठेकेदारीसाठी शिवसेनेमध्ये आलो नाही। ज्या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील माणसाला ज्या मतदारसंघातल्या लोकांनी आमदार केलं, जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, पण त्या मतदारसंघातले अनेक प्रश्न असे मोठी प्रश्न होते आणि म्हणून आपण सीएम झाल्यानंतर त्या आमच्या मतदारसंघातले मनमाड शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न हा सुटला। खरं तर हा न्याय आमच्या मतदारसंघाला आपण दिला आमच्या आमदार सुहासांना यांच्या माध्यमातून। आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये पुन्हा ज्या पक्षात लहानचा मोठा झालो त्या धनुष्यबाणावर मी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारकी भोगली। तो धनुष्यबाण पुन्हा घेऊन त्या पक्षामध्ये या ठिकाणी कुठलीही अपेक्षा न ठेवता साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सुहास साहेबांच्या आणि आमच्या भूषण साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम आम्हाला सांगेल ते काम आम्ही पुढे करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।